महायुतीमध्ये काही खुशी काही गम असे सिच्युएशन आता झाले, कारण की जो जागा वाटपाचा तिढा होता तो फायनली सुटलेला आहे. ज्या जागेसाठी, सांगलीच्या जागेसाठी सर्वांमध्ये महायुद्ध छेडलेलं होतं, त्या महायुद्धामध्ये अखेर शिवसेना विजयी ठरली. शिवसेना जागा वाटपामध्ये वर्चस्व शिवसेनेने ठेवलंय. काय सविस्तर मध्ये जाणून घेणार आहे. कुठे नाराजी, काँग्रेसचे जे काही सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार होते ते नॉट रिचेबल येत आहे, गेले कुठे, या सगळ्या गोष्टींवर बोलणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि शेजारील घंटेचं बटन देखील दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन अपडेट तुम्हाला नक्कीच मिळते. मुंबईत महाविकास आघाडीत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवारजी सुद्धा उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वेळेस उपस्थित होते, कारण की तिघांची महाविकास आघाडी. यात पत्रकार परिषद संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा जाहीर केला. लोकसभा निवडणुकीत 2024 साठी अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला आहे असून शिवसेना 21 जागांसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस 10 तर काँग्रेस 17 जागांसाठी निवडणूक लढणार आहे. याच्यावरनं दिसते की काँग्रेस मागे पडली. कित्येक दिवसांपासून महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अखेर आज सुटलेला आहे. तर सांगली आणि भिवंडीच्या जागांचाही तिढा सुटलेला आहे आणि या जागेसाठी कोण आहे तर ते जाणून घेणारे. महाविकास आघाडीची आज सकाळी 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषद मुंबई मंत्रालयातील ठाकरे गटाचे पक्ष कार्यालयात ही संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले संबोधित करणार होते. यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. यासाठी सांगली, भिवंडी, मुंबईतील इतर जागांवरही उर्वरित जागांचा कोणता पक्ष हा निवडणूक आपला उमेदवार देणार आहे त्याच्यावर चर्चा झाली आणि फायनली त्यांच्याकडून एक जाहीरनामा जाहीर झाला की कोणता पक्ष किती जागा लढवणार. काँग्रेस आता 17 जागांसाठी हे लढणार आहे. तर काँग्रेसकडे नंदुरबार, धुळे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, जालना, मुंबई, उत्तर मध्य उत्तर, मुंबई, रामट. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 जागा आहेत. तर त्या 10 जागा अशा आहेत: बारामती, शिरूर, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, अहमदनगर आणि दक्षिण या जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या 21 जागा आहेत. बघा 21 जागांमध्ये कसं डिवायडेशन आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच मुंबई ईशान्य, पालघर, कल्याण, मावळ, धाराशिव, हातकणंगले, नंतर संभाजीनगर, शिर्डी, सांगली आणि हिंगोली. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाल्यानंतर संजय राऊतांनी महाविकासमधील सर्व प्रमुख नेत्यांनाच परिचय करून दिला. संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले की आजच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषद होत आहे आणि येथे उपस्थित असलेले सर्वांना मी सांगू इच्छितो की आता आमचा जो तिढा होता तो तिढा आता फायनली सुटलेला आहे. नंतर झालं की असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि काँग्रेसचे नेते सांगलीतून उमेदवारीसाठी इच्छुक असणारे विशाल पाटील नॉट रिचेबल झाले. बघा गायब झाले. नॉट रिचेबल म्हणजे भेटत नाही. काँग्रेसच्या जिल्हा काँग्रेसच्या जे काही कार्यालयासमोरही सध्या शुकशुकाट आहे, त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व आहे, मात्र महाविकास आघाडी ती जागा शिवसेनेकडे गेली. शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आणि त्यानंतर आता विश्वजित कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली. विशाल पाटील यांच्यासोबत इतर काँग्रेस नेत्यांसोबतही विश्वजित कदम दिल्लीला गेले. तेथे त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा देखील केली. बट फायनली काय झालं, जागा मिळाली नाही. विश्वजित कदम आणि विशाल पाटील दोनदा दिल्ली वारी करूनही फारसा काही फरक पडलेला नाही. आज अखेर महाविकास आघाडीच्या बैठकीत चंद्रहार पाटलांचा उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला, जे की ते महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेकडून जागा लढवणार. आता याच्यानंतर आपल्याला हे समजून घेण्यासारखे आहे की जे काही म्हणजे ही जी महाविकास आघाडी, या महाविकास आघाडीमध्ये जे पारडं जड आहे आता ते पारडं आहे शिवसेनेचं, कारण की 21 जागांवर आता शिवसेना लढवणार आहे आणि ठाकरे गटाने बरोबर साम दाम दंड भेद करत आपल्याकडे सर्व जागा, या ज्या 21 जागा होत्या 21 जागा वळवल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कल्याण आणि सांगलीवर जी काही चर्चा थांबली होती ती फायनली झाली आहे. बघूया पुढे आता काय काँग्रेसचे हे जे नेते नाराज नेते आहेत हे आता त्याच ठिकाणी असं पण होऊ शकतं की शिवसेना उमेदवाराला पाडण्यासाठी
ते इतर पक्षांना पण मदत करू शकतात. पॉलिटिक्स आहे आणि असं इंटरनल पॉलिटिक्स हे होतच असतं. कंटिन्यू आपण याच्या आधी पण बघितलंय आणि याच्यानंतर पण आपल्याला अशा खूप काही गोष्टी बघायला मिळणार आहे. आणि त्या बघण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागणार आहे. चॅनलवर नसाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.